വിശുദ്ധ ബൈബിളും തിരുവസ്തുക്കളും കത്തിക്കുകയും ക്രിസ്ത്യാനികളെ ആക്രമിക്കുകയും ചെയ്യുന്നവരെക്കുറിച്ച് നാം കേട്ടിട്ടുണ്ട്. ഉത്തരേന്ത്യയിൽ ഇങ്ങനെയുള്ള ഒരുപാട് സംഭവങ്ങൾ ദിവസവും നടന്നുകൊണ്ടിരിക്കുന്നു. എന്നാൽ ബൈബിൾ മനഃപാഠമാക്കി ക്രിസ്തുവിലേക്ക് ജീവിതം തിരിച്ചുവിട്ടവരെക്കുറിച്ച് കേട്ടിട്ടുണ്ടോ? അങ്ങനെയുള്ള നൂറുകണക്കിന് ആളുകൾ ഇവിടെയുണ്ട് എന്നതാണ് വാസ്തവം. ഏറ്റവും അടുത്തൊരു ഉദാഹരണമാണ് ഈ ബാലിക. ചാന്താരൂപതയിലെ ദുർഗാപൂർ സെൻറ്റ് മേരീസ് കത്തോലിക്ക പള്ളിയിലെ അംഗം. ബൈബിൾ വാക്യങ്ങൾ മനഃപാഠമാക്കി വെച്ച ഈ മിടുക്കി എപ്പോൾ ആര് ചോദിച്ചാലും വചനം പറയാൻ റെഡി. ഹൃദ്യമായി പ്രാർത്ഥിക്കാനും അവൾക്ക് കഴിയുന്നു. ഫാദർ ജെയ്സൺ കല്ലൂക്കാരൻ CMI എന്ന വൈദികൻ ഈ കുട്ടിയോട് ചോദിച്ചത് 91-ാം സങ്കീർത്തനമാണ്. तो सत्ता राजवन प्रभु की छत्र छाया में तुम जिस सच्ची आशा में रहते हो सच्ची मान के छत्र छाया में सुरक्षित हो तो साको तो मेरी शरण से मेरा घर मेरा इसमें तुम भरोसा रखता वो अपने पहले के फंदे से घातक महामारी से छुड़ाता वो अपने पंख फैला कर तुमको ढक लेते तुम्हें इसके पैरों के नीचे चलता बिता सके तुम्हारी ढाला और तुम्हारा कवच तुम्हें लाते दादी के आदत भाग से अंधकार में फैलने वाली महामारी से रात में फिर को चले खाली घातक लू से तुम्हारे बगल तुम्हारी लाखों ढेरों जाए तुमको कुछ नहीं होगा तुम अपनी आंखों से देखोगी किस प्रकार धरती जाता प्रभु तुम्हारा संदेश का सर दे गया मैं पता संदेश के फंदे से घातक महामारी से छुड़ाता है वक्त पर पंख फैला कर तुमको ढक लेता है तुम्हें उसके पैरों के नीचे स्थान मिलता है सखी तुम्हारी ढाल और तुम्हारा कवच तुम्हें रत्न राधि के आदत भले वाले भान से नंदाकाल में फैलने वाली मामली से रातों दोपहर को चलने वाली घातक तुम्हारे बगल तुम्हारे लाइट लाखों ढेरों जाएगी तुमको कुछ नहीं होगा तुम अपनी आंखों से देखोगे किस प्रकार जिया जाता है तुम्हारा आशा प्रभु तुम्हारा आशा तुम्हें का संस्कार मिलेगा तुम्हारी कई रोशनी होगी महामारी तुम्हारे घर का निकट नहीं आएगी कहीं भी जाऊंगी मैं तुम्हारी रक्षा करे मैं अपने हाथों पे उठा लेगी कहीं तुम्हारे पैर को फतेह से चोट न लगे तुमसे साका को चलूंगी तुम मैं पैर उतरूंगी वो मेरा भक्त करता है मैं उसका आदर करूंगा मेरा नाम जाता है मैं उसकी रक्षा करूँ यदि वो मेरी दुआई देगा मैं उसकी सुनूंगा मैं संकट में उसका साथ दूंगा मैं उसका आदर करूंगी मर्मावित करूंगा उससे स्वीकार करूंगा उसके मुक्ति विधान के दर्शन कराऊंगा या प्रभु की वाणी है. അതെ, നമ്മൾക്ക് സങ്കല്പിക്കാനാവാത്ത വിധം ദൈവവചനം കത്തിപ്പടരുകയാണ്. ഇങ്ങനെയുള്ള സംഭവങ്ങൾ ഏറ്റവും നല്ല തെളിവാണ്.